सर्वांना नमस्कार. तुम्ही सर्वजण कसे आहात? तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्येच. तर तुम्ही म्हणशाल आज कुठे निघाल्यात मेकअप करून, साडी विडी घालून. तर आज आम्ही जाणार आहोत वैशूच्या घरी पापड करण्यासाठी, कारण की वैशूचे लग्नाचे पापड आज करायचे आहे. तर आम्ही सर्वजण जाणार आहोत त्यांच्या घरी. बाकीच्या भाऊजाई तिथे आलेल्या आहे. तर आम्ही दोघे इकडून निघालेलो आहोत. तर माईची ही तयारी झाली आहे आणि आता आम्ही दोघीजणी सोबतच निघालेलो आहोत. तर तिथे तयारी सुरू झालेली होती. तर असं हे आपले डेकोरेशन केलेले होतं वैशूच्या पापडाच्या दिवशीच्या कार्यक्रमाचे. तर एक साईडला पापडांवरही तिचे आणि तिच्या मिस्टरांची नाव लिहिलेले होते आणि इकडे आपली नवरीबाई म्हणजेच वैशू ही तयार झालेली होती. तर सर्वप्रथम वैशूच्या हातून आपण पूजा करून घेणार आहोत. पूजा झाल्यानंतर वैशूचे थोडे फोटोशूट व व्हिडिओज काढण्याचे काम चालूच होते. त्यानंतर आम्हीही तिथे पूजासाठी बसलो. तर सर्वप्रथम देवाची पूजा करून घेतली. त्यानंतर आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतले आणि वडे आणि पापड यांची पूजा करून घेतली. वडे करण्याच्या वेळेस काही आम्हाला वेळ भेटला नाही, तर त्यांना म्हटलं जाऊ द्या, पापड आणि वड्याची पूजा आपण सोबतच करून घेऊया आणि पापड बनवण्यास सुरुवात करूया. तर आम्ही सर्वजण एकत्र बसून तिथे सगळेजणींनी पूजा वगैरे करून घेतली. सर्वजणींनी त्यांना हळदी कुंकू वाहून घेतले. तर लग्न कार्य असले की असं करावंच लागतं. तर पहिलं कार्य हे हळदी कुंकू लावूनच केलं जातं. तर इकडे आपली पूजा होऊन फोटोशूटही करून झालेले होते. तर आता आपण सुरुवात करणार आहोत पापड बनवण्यासाठी. तर इकडे आपले पापड करण्यास सुरुवात झालेली होती. तर पापड झाल्यानंतर जे पहिले सूप उचलेल त्यापासून नाव घेण्यास सुरुवात करावी लागते. तर पहिले सूप हे आपली दीपाली वहिनी यांना आपण उचलायला लावले. तर त्यांचे नाव बघूया कसे घेतले त्यांनी. नाव दिले तुमच्या सगळ्यांसाठी खास. वाटीत साखरीचे खडे अमोल रावांचं नाव घेते तुमच्या पुढे. किरारी श्रीकृष्ण वाजवतो बासरी संतोष रावांचं नाव घेते वैशूच्या पापडांच्या दिवशी.
वडाच्या झाडाखाली दत्तांची सावली हरिभाऊंचं नाव हरिभाऊरावांना जन्म देणारी धन्यती माऊली. गजानन शिर्डीचे साई सागररावांचं नाव घेते शिवांची आई. दोनात दही विशालची बहीण तीनात काशी आणि अशोक लोंढेची भाची चारात ऊन रामसून पाचत पाणी दत्तांची राणी. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी विकासरावांचं नाव घेते वैशूच्या पापडाच्या वेळी. मस्त छान नाव घेत. कार्तिक येतात मोरावर रोहित रावांचं नाव घेते सौभाग्याच्या जोरावर. दुपार झालेली असल्यामुळे गरमही खूप होत होते आणि महिलाही गाण्या म्हणून थकलेल्या होत्या. तर ते म्हणे आपण काहीतरी थंड घेऊया. तर त्यांनी सर्वांना थंडमध्ये सर्वांसाठी आईस्क्रीम आणलेली होती. तर सर्वजणांनी ती आवडीने आईस्क्रीम खाली, कारण की ऊनही खूप होतं आणि गरमही खूप होत होतं. तर सर्वांनी थोडा वेळ पापड करण्याचे थांबवले आणि त्यानंतर सर्वांनी आईस्क्रीम खाण्यास सुरुवात केली. वाड्याचा कारभार कोण बाई करीन सके ग. वाड्याचा कारभार कोण बाई करी. वाड्याचा कारभार कोण बाई करी सके ग. वाड्याचा कारभार कोण बाई करी. वाड्याचा कारभार मंदाबाई करी सके ग. वाड्याचा कारभार मंदाबाई करी. वाड्याचा कारभार मंदाबाई करी सके ग. वाड्याचा कारभार मंदाबाई करी. मंदाबाई म्हणती मी आणली फडकी सके ग. मंदाबाई म्हणती मी आणली फडकी. मंदाबाई म्हणती मी आणली फडकी सके ग. मंदाबाई म्हणती मी आणली फडकी. पुढे गेली मीराबाई सर्वात लाडकी सके ग. पुढे गेली मीराबाई सर्वात लाडकी. पुढे गेली मीराबाई सर्वात लाडकी सके ग. पुढे गेली मीराबाई सर्वात लाडकी सके ग. मीराबाई म्हणती मी आणली कळशी सके ग. मीराबाई म्हणती मी आणली. समोर दिसत आहे आकाशी साडीवाली, तर ती आहे माझी मामी आणि नवरीची आजी. तर तिला गाणे असे वगैरे म्हणायला खूप आवडते. तर ती असं काही कार्यक्रम असले का खूप गाणे म्हणते, छान छान असे गाणे म्हणत राहते. इकडे आत्या आणि लहाना मावशी पापड वाळत घालण्याचे काम करीत होत्या. तर खूप सारे असे आम्ही 10 किलोचे पापड आज बनवलेले होते. पापड आमचे झाले होते. तर त्यानंतर सर्वजणी पुन्हा एकत्र आल्या आणि पुन्हा त्या म्हणे आपण सर्व सोबत गाणे म्हणूया. त्यांनी इकडे सुरुवात केली. मामाना केली बोली ग सईबाई ग बाई. 4 वाजता तर इकडे बायांचे चालू होते गाणे. संध्याकाळचे वाजले होते 5. तर ताईने खूप साऱ्या अशा कुरडया बनवलेल्या होत्या. तर 5 पायलेच्या कुरडया तिने आदल्या दिवशीच बनवलेल्या होत्या. तर त्या सर्व तिने गच्चीवर वाळत घातलेल्या होत्या. तर तिला म्हटलं आम्ही आहे तोपर्यंत चला आपण भरून सर्व खाली घेऊन येऊया. मग आमच्यासोबत मामीही आली होती. तर मामीला म्हटलं चला आमच्यासोबत एक व्हिडिओ होऊन जाईल तुझा. तर मामीही आमच्यासोबत कुरडया काढण्यासाठी आलेली होती. तर खूप साऱ्या अशा तिने लग्नासाठी कुरडया बनवलेल्या होत्या. अजून 5 पायलीच्या कुरडया तिने खाली शेतामध्ये बाजावर वाळत घातलेल्या होत्या. तर ह्या कुरडया झाल्यानंतर आम्ही बाजावरच्या कुरडया काढण्यासाठी खाली गेलो.
तर त्याही खूप छान अशा कुरडया त्यांनी बनवलेल्या होत्या. दीपाली वहिनी आम्ही सर्वजण खाली आलो आणि त्या कुरडया आम्ही काढल्या. तर आमच्या कुरडया काढण्याचंही काम चालू होतं आणि गप्पाही मारत होतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सर्वांचे धन्यवाद. बाय.